त्यांनी एक मोठी गंमतच उडवून दिली होती। त्या धुरंधराने आपल्या 9000 फौजेच्या 2 तुकड्या केल्या। एक केली 7000ची फौज आणि दुसरी तुकडी केली 2000ची फौज। ही 2000ची फौज आहे ती बहादूर खानावरच्या छावणीवर सोडून दिली आणि ही 7000ची उरलेली फौज होती ही गुपचूपपणे त्या बहादूर गडाच्या जवळच असलेल्या जंगलात लपवून ठेवली होती। मराठ्यांची 2000ची फौज आपल्यावर चालून येत आहे असे जेव्हा बहादूर खानास कळले तेव्हा आपल्या मोगली फौजेला त्यांनी तयार होण्याचा हुकूम सोडला। मुघल फौज आपल्या जय्यत तयारीला लागले। त्यानंतर या बहादूर खानाने आपली सगळी मुघल फौज मराठ्यांवर सोडले। त्याची सगळी फौज या मराठ्यांच्या पाठी लागल्यामुळे या पेडगावात सहसा कोणी उरलंच नाही। या 2000 मराठ्यांनी तर गंमतच केली। त्या मुघली फौजाला त्याने आपल्या अंगावर येऊन दिले, पण ही फौज त्यांच्याबरोबर लढाईला उभं न राहता सारख्या हुलकावण्या देत पाठी सरकत होते। मराठ्यांनी पण गंमतच केली। थोडा वेळ लढायचं पुन्हा मागे सरकायचं, थोडा वेळ लढायचं पुन्हा मागे सरकायचं, सारख्या हुलकावण्या देत त्या मोगली फौजेला त्यांनी मुख्य ठिकाणापासून सुमारे 25 कोसावरती नेऊन ठेवलं। त्यानंतर काय गंमत झाली बघा, इकडे 7000 मराठ्यांची फौज त्या पेडगावच्या बहादूर गडाजवळ दबा धरून बसली होती। जेव्हा खात्री झाली की मोगली फौज खूप दूरवर गेलेली आहे, नंतर त्या उरलेल्या 7000 फौजेने त्या बहादूर गडावरती हल्ला चढवला। त्या थोडक्या मुघल फौजेला हे मराठ्यांची धडक काय पेलवली नाही, त्यांचा पार पाला पाचोळा झाला।